नमस्कार, मी आहे विशाखा. VS हेल्थ फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया खमंग आणि चविष्ट अशी कोथिंबीर वडी. यासाठी कोथिंबीर वडी अशी कुरकुरीत होण्यासाठी एक गुपित आहे, ते तुम्हाला माहिती आहे का? चला तर आपण बनवूया अशी कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी. त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 वाटी घेतले आहे कोथिंबीर, नंतर आहे 1 वाटी बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, आलं लसणाची पेस्ट, हिरवी मिरचीचा ठेचा, ओवा आणि जिरे आणि तीळ. तीळ माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी टाकले नाही, तुम्ही टाकू शकता. आता आपण त्याला पिठाची कणिक मळून घेऊया. त्यासाठी मी बेसन पीठ, नंतर ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ टाकून घेऊया. पिठाचे मी फायदे सांगते. ज्वारीच्या पिठामुळे वडीला हेल्दी आणि पोट भरते असं, आणि बेसन पिठामुळे मऊ आणि चविष्ट होते. तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येतो. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया साहित्य. आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया. नंतर त्याच्यामध्ये ठेचा टाकूया. नंतर जिरेची पावडर किंवा जिरेही टाकू शकतो. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया ओवा थोडासा हातावर क्रश केलाय मी. आता आपण त्याच्यामध्ये टाकू स्वच्छ धुतलेली आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर. आता सर्व साहित्य आपण कोथिंबीर टाकून मस्त असं त्याच्यामध्ये आता आपण त्याला बेसिक मसाले टाकून घेऊया. बेसिक मसाल्यामध्ये अर्धा चम्मच लाल तिखट टाकलेला आहे मी. तुम्ही तिखट कमी जास्तही करू शकतो. आता नंतर टाकूया अर्धा चम्मच एवढी हळद आणि 1 मोठा चमचा धने पावडर ही आपण टाकून घेऊया. पाहू शकतो धने पावडर आपण टाकत आहे. नंतर टाकून घेऊया थोडंसं. आता आपण टाकूया थोडंसं चवीनुसार मीठ आणि नंतर टाकूया थोडंसं तेलामुळे छान असं पीठ मळून सॉफ्ट तयार होतं. आणि पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व, आणि थोडं पाणी करून एक छान असं घट्टसा गोळा तयार करून घ्यायचा आहे. सगळं साहित्य एकत्र करून झाल्यावर थोडं पाणी टाकून आपण त्याला घट्ट असा गोळा तयार करून घेऊया. पाहू शकता आपण किती घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण त्याला स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे. तर मी घेतलं आहे स्टीम करण्यासाठी इडलीचं पात्र. तर तुम्ही कोणत्याही पात्रामध्ये स्टीम करण्यासाठी घेऊ शकता. आता मी इडलीच्या पात्राला थोडं तेल लावून ती भांडं आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये आपण आता छोटे गोळे तयार करून घेऊया. पाहू शकता आपण कसे गोळे तयार करत आहे ते. गोळे आपल्याला जास्तही जाड नाही आणि जास्त पातळही नाही, अशा मिडियम आकारामध्ये आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. पाहू शकता आपण कसे गोळे तयार करत आहे ते. म्हणजे जास्त जाड झाल्याने ते गोळे शिजायला पण होते आणि सॉफ्ट. जास्त पातळ झाले तर ती तुटून जातील तेलामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला मिडियम आकारामध्ये त्याला ठेवायचं आहे. पाहू शकता आपण कसं त्याला मिडियम आकारामध्ये केले आहे. आता ते दोन्ही गोळे दोन्ही प्लेटमध्ये आपण त्याला ठेवून घेऊया. आता आपण आता स्टीम करण्यासाठी ठेवूया. स्टीम करण्यासाठी मी इडलीच्या पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाहू शकता पाणी गरम उकळी आलेली आहे पाण्याला छान अशी. आता आपण त्याच्यामध्ये इडलीचे प्लेटा ठेवूया. एक प्लेट मी ठेवून घेत आहे. चला तर मग इडलीच्या प्लेटा ठेवून घेऊया. इडलीची प्लेट ठेवून झाल्यावर टोपण लावून त्याला 15 ते 20 मिनटं छान असं वाफाळून घ्यायचं आहे. वाफ काढून मस्त झाल्यावर थंड झाल्यावरच आपल्याला त्याचे काफ तयार करून घ्यायचे आहे. तर आता आपले थंड झाले आहे. आता मी काढून घेते. आता आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याची शेप तयार करू शकता. आता मी नॉर्मलच ठेवले आहेत, पाहू शकता. चला तर मग आता आपण फ्राय करून घेऊया. कढईमध्ये मी तेल टाकलं आहे. तेल आपल्याला मिडियम ठेवायचं आहे आणि जास्त गरमही नाही आणि जास्त लोही नाही असं तेल गरम करायचं आहे. नंतर आपल्याला एक वडी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तेल जास्त गरम झाल्यामुळे पटकन
वडी तयार होते आणि मध्ये तसंच सॉफ्टपणा राहतो. आणि कमी तेलामध्ये असल्यावर वडी त्याच्यामध्ये तेल ऑब्झर्व करून घेते. म्हणून आपल्याला मीडियम ह्याच्यामध्ये तळायचं आहे. जोपर्यंत क्रिस्पी आणि ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला छान असं तळून घ्यायचं आहे. पाहू शकता आपल्या वड्या कशा क्रिस्पी तयार झाल्या आहेत आणि त्याच्यामधलं तेलही सुटलेलं नाही, एकदम ड्राय झालेले आहेत. पाहू शकता तेल कसं एकदम मीडियम आचेवर आहे. आता आपण एक एक वड्या काढून घेऊया. नंतर ज्वारीच्या पिठामुळे आपल्याला छान अशी चव खमंग येते आणि पिठालाही घट्ट ठेवण्याचं काम करतं. आणि चविष्ट लागण्याचं कारणच हे आहे की तांदळाचं पीठ आणि ज्वारीच्या पिठामुळे कुरकुरीत अशी तयार होते. तर तयार आहे आपली खमंग आणि चविष्ट अशी करता. आणि माझी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.